आता लक्षात स्थायी समिती सभापती निवडीकडे अतुल माळी की गणेश माळी यांना संधी. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड झालेली आहे. आता सभापती निवडीकडे लक्ष लागून राहिलेले आहे. सभापती पदाच्या शर्यतीत आमदार सुधीर गाडगीळ समर्थक अतुल माळी आणि आमदार सुरेश खाडे समर्थक गणेश माळी यांचे नाव चर्चेत आहेत. अतुल माळी यांनी सभापती पदाची संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत आहेत. दरम्यान महापालिकेचे प्रशासकीय अंदाजपत्रक प्रथम स्थायी समितीपुढे येणार की थेट महासभेपुढे याचीही मोठी उत्सुकता आहे. स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडी सोमवार दिनांक 2 मार्च रोजी महासभेत झाल्या. स्थायी समिती, महिला आणि बालकल्याण समिती, समाज कल्याण समिती सदस्य निवडीचा ठराव प्रशासनाने तयार केलेला आहे. हा ठराव 2 दिवसात पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर होईल. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे 3ही सभापती निवडीची तारीख कळवली जाईल. दिनांक 12 किंवा 13 रोजी सभापती निवडणूक होऊ शकेल असा अंदाज वर्तवला जातो आहे. महापालिकेचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्तांकडून स्थायी समितीपुढे सादर होते. त्यावर चर्चा होऊन स्थायी समिती सभापती महासभेवर अंदाजपत्रक मांडतात. त्यानंतर मात्र मार्च अखेर जवळ आलेला आहे. स्थायी समिती सभापती निवड अजून झालेली नाही. दिनांक 12 मार्चपर्यंत सभापती निवड झाली तर स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक मांडले जावे, अन्यथा दिनांक 18 अथवा 19 मार्चला महासभेपुढे सादर करावे असे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिनांक 2 मार्च रोजीच्या महासभेत सुचवले होते. त्यामुळे आता अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर होणार की थेट महासभेसमोर येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.